इथे मी एका झाडाखाली बसलेलो आहे आणि खूप दिवस झाले मी कोणत्याही चॅनलवरती नाही. माझा जो दुसरा चॅनल आहे रेहमा, त्याच्यावरती नाही आणि या चॅनलवरती देखील नाही. एवढंच काय, परंतु मी फेसबुकवरती देखील जवळजवळ नसल्याचं आहे. थोडासा काळ मी विश्रांती घेतली. म्हटलं थोडा प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा आणि जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडत गेल्या आणि त्या गेल्याच्या नंतर काही दिवस मी भावनिकरित्या थोडासा डिस्टर्ब झालेलो होतो. त्याच्यातून बाहेर पडलो तर आणखीन काही गोष्टी घडल्या. मधल्या काळामध्ये थोडासा सावरलो, आणखीन काही गोष्टी घडल्या. फायनान्शियली प्रॉब्लेम झाली. अचानक मला जवळजवळ 1.5 लाखाचा फटका बसला. मग मी म्हटलं जरा प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे. मग मधल्या काळामध्ये बराचसा उपवास प्रार्थनेमध्ये मी राहिलो. देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवला आणि आजही माझा उपवास होता. उपवास सोडला. पुढं म्हटलं बाहेर जावं, काही खरेदी करायची होती. इथे मी नेहमी येत असतो. इथे नेहमी येतो, बसतो, प्रार्थना करतो. कार घेऊन येतो, कधी कारमध्ये बायबल स्टडी करतो. परंतु या काळामध्ये मी व्हिडिओ टाकले नाही. या काळामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, सोशल मीडियावरती ॲक्टिव्हिटी केल्या नाही. परंतु आता मी प्रार्थनापूर्वक पुन्हा चालू करणार आहे आणि माझा विश्वास आहे की देव या सर्व गोष्टींमध्ये माझ्याबरोबर असेल. मधल्या काळामध्ये माझे जे इंस्टाग्रामचे अकाउंट्स होते ते बंद पडले होते. म्हणजे ॲक्टिव्ह नव्हते. त्यांना ॲक्टिव्ह केलं. तिथं थोडाफार ॲक्टिव्ह झालो थोडे दिवस. पुन्हा तिथे देखील आता मी शांत आहे. परंतु आता मी हळूहळू सर्व चालू करणार आहे. तर जेवढे देवाचे लोक आहेत, तुमच्याकडे माझी विनंती राहील की माझ्यासाठी प्रार्थना करा आणि ह्यामध्ये मला यश मिळावे, अशी देवाने माझ्यावरती कृपा करावी, अशी प्रार्थना करा. गॉड ब्लेस यू.